कोल्हापूर विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। विधानसभेसाठी कोल्हापूर उत्तरमधून कोणाची वर्णी लागणार आहे याची उत्सुकता सध्या सर्वांनाच आहे। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहत आहात तारा न्यूज। कोल्हापूर उत्तरमधून सध्या विद्यमान आमदार म्हणून जयश्री जाधव या कार्यरत आहेत। दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार असणारे सत्यजित कदम यांना तब्बल 18,000 मतांनी पराभव करत या पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांचा विजय झाला होता। याच उत्तरेमध्ये लोकसभा निवडणुकीत काही अंशी मंडलिकांचं पारडं जड असल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे काहीसं संदिग्ध वातावरण असलेल्या उत्तरच्या निवडणुकीसाठी व इतरांच्या तुलनेत टिकाव धरण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची गरज सध्या काँग्रेसला असणार आहे। असे असताना देखील काँग्रेसमधून अजून कोणत्याही नावाची चर्चा नसून काँग्रेस ऐनवेळेला कोणती घोषणा करेल आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आश्चर्यकारकरित्या कोणाच्या नावाची घोषणा होईल का हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे। याशिवाय उत्तरच्या जागेवर उद्धव ठाकरे व शरद पवार यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे। अशाच पद्धतीने आता महायुतीतही शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांनी देखील रणशिंग फुंकले आहे। तेही मोठ्या तयारीनिशी रणांगणात उतरणार आहेत। सध्या त्यांचे दौरे व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू असून मोठ्या ताकदीनिशी तेही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत। तर भाजपकडून सध्या चर्चेत असलेली नावे म्हणजे सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह या यादीमध्ये आता युवा नेतृत्व म्हणून तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे कृष्णराज महाडिक यांचीही वर्णी लागली आहे। परवाच खासदार धनंजय महाडिक यांनी उत्तरचा आमदार हा भाजपचाच असणार असं ठामपणे सांगितलं असून आता भाजपच्याच नेत्यांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच असणार हे नक्की। एकीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तर दुसरीकडे भाजपचे निष्ठावंत इच्छुक उमेदवार व युवा नेतृत्व म्हणून रणांगणात उतरलेले व भाजपच्या तिकिटावर इच्छुक असणारे कृष्णराज महाडिक यांच्यात चांगली चुरस होणार असल्याचे चित्र आहे। कृष्णराज महाडिक हे तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय असून आपल्या सामाजिक कार्यातून ते लोकांच्या मध्ये चांगलेच परिचयाचे बनले आहेत। वडील धनंजय महाडिक हे खासदार असल्याने त्याचा फायदा कृष्णराज महाडिक यांना मिळणार का हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे। एकंदरीत काय तर उत्तरमधून विद्यमान उमेदवाराला संधी मिळेल का की नवा चेहरा समोर येईल? भाजपचे पक्षश्रेष्ठी वर्षानुवर्ष त्यांच्यासाठी काम करणाऱ्या अनुभव संपन्न उमेदवाराला संधी देईल की तरुणांचे ताईत बनलेल्या एखाद्या तरुणाला संधी मिळेल याची उत्तर लवकरच उत्तरमधून मिळणार ह्यात शंका नाही। अशाच ताज्या घडामोडीसाठी आणि अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।